राव माई सकाळी सकाळी सर गाव हिंडत राहते काय मी बाबा सकाळच्या पायरी गंगा 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 करूनच राहिली. सुद्धा नाही वाटत सकाळी सकाळी कोणाच्या घरात झाले. गंगे आय गंगे. काय बाबा शांताबाई तू बापा काय हो सकाळी सकाळी आवाज दिला घरात ती माझ्याजवळ. बिल्ले हात पाय दुखून राहिले बापा. काल नाही हिंड लोकांनी आपण इकडचे तिकडे हिंडू हिंडू सारे पाय टावून गेले बापा. काय करावं ना काय नाही तर तू काय बोंबलून राहिली सकाळी सकाळी बापा गंगे 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 गंगे. काय करतं उड्या मार अजून चांगली उड्या मार 2-4. हो पाय सुद्धा होऊन जाते एखादा मान मार उड्या. हो काय माय शांताबाई तू बापा. बरे नाही लागून राहिला बिचारे आजही मले. त्या दिवशी तुले बरं नव्हतं आज मले बरं नाही आहे. तू कसर मळे आली पाय. काय माय गंगे तू तुला मले त्या जाऊच्या पोरीचं सांगितलं का ते पयाली म्हणे. तुला ते सांगितलं मले. तुला मला हे नाही सांगितलं का काजलची ननद त्या घरी आलती पावन पण केलं तिनं पावनचार केलं त्या इथं 2 दिवस त्या अशी तर राहिली नाही गेली न काजल गायब होती न काजलची सासूही गायब आहे. तुला हे माया कानावरच नाही टाकलं काऊन नाही टाकलं मला सांग आता तू. अगे माय बाई हे सांगितलंच नाही का मी तुले. पाय हो माय मी भुलून गेली मी रश्मीले वेगळं कुणाला तरी सांगितलं वय. त्या म्हटलं मी सांगितलं म्हटलं मी सर्व खरंच माय शांताबाई आई शपथ व मला लक्षातच नाही राहिलं बापा. हटव माय मी अशी गोष्ट तुला सांगणार नाही काय तूच सांग. ज्या हातपर्यंत तू माझ्या विश्वास ठेवतो तर मी अशा त्यापासून गोष्टी लपून ठेवन का मी. काय माय शांत नाही राहिलं लक्षात बिचारे हेट मायला काढलं ते अजून ते काकी दिसून राहिला यमुना काकी कुठे गेली काय गेली तर बापा. तर ते नाही दिसून राहिली ते काही आठवण नाही राहिली बापा. आणि त्याच्यामुळे मग का नाही मला तुला सांगायचं ध्यानातच नाही राहिलं मलाच वाटून राहिलं की तुला मी सांगितलंच आहे असं झालं वय शांतात हे. हो 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 2 टाइमचं जेवाचं लक्षात राहत असेल तू यावाल्या. ते म्हातारी बाई ते म्हातारी आजी आता 2-4 दिवस झाले 2-4 दिवस नाही चांगला 15 दिवस लुटून राहिले त्याच्याहून ते नाव दिसून नाही राहिली. तू एक शब्द माझ्या कानावर टाकायचं काम होतं. आता गावातले लोकच पाहिजे ना. आता तू आपल्याला तर माहिती काजल कोणत्या रंगाची बाई आहे म्हणून. होऊ शकते काजलने तिला लपून ठेवलं असन. होऊ शकते काजल तिच्यावर अत्याचार करत असन. काजल ज्या आजपर्यंत कोमलवरच ते अत्याचार करायला भेला नाही ते सासू आहे तिचीवाली मग. सासू असाले कुठं गेली काय गेली काही दिसूनच नाही राहिली. चल बरं काजलच्या घरी जाऊन पाहू. अमाय शांताबाई मला असं वाटलं बाई ते पुढी म्हणते बिचारे गावाला गेली म्हणते ना तिच्या बहिणीच्या वय का बहीण लेकीच्या वय का कुठं वय ते गावाला गेली आहे म्हणते. तिची पोरगी आली होती तिची पोरगी आली तर काजल गेली होती म्हणते मायच्या घरी. आता कोणत्या मायच्या घरी काजल गेली होती मला काही तेवढं ठाऊक नाही बाई. पण काजल मायच्या घरी गेली होती म्हणते मग कुठं जाशील बा तू तर 2 दिवस ते माझ्या घरी राहिली होती. ते रश्मीच्या घरी तिची नजर आली होती तिच्या नंदीन तो तमाशा केला होता तर त्याच्यात 2 दिवस चालले गेले बिचारे ते. आणि त्या 2 दिवसात पण तिचं काय आहे ते साडी गिडी तर नाही घेतलं म्हणा पण आम्ही तिले पावनचार केला बापा. आणि पावन पण केलं तिचं वाला आणि 2 दिवसांनी ते चालली गेली. ते म्हणे मला काम आहे म्हणे माई भाऊजाई येईपर्यंत मला की थांबायला पुरत नाही म्हणे. आणि काजलचा नवरा होता तर त्याला अक्षित गिक्षित लावली तिनं बापा. आणि माईच्या नवऱ्याला अक्षित लावली हिच्या कोमलच्या बाबाला अक्षित लावली तिनं. तर काही नाही राहिली चालली गेली. गेली असेल म्हणे आई म्हणे तिच्या जवळ ते बिचारी गरीब तिच्या जवळ फोन नाहीये आणि बुडी जवळ कुठचा फोन बापा. नातलगाच्या घरी गेली असेल तर होऊ शकते नातलगाई घरी बसन त्याच्या जवळ फोन नाहीये असं होऊ शकते ना. ते काजलले माहित नाही कुठे गेली काय गेलं म्हणे बापा काजलले काही इथं जातो तिथं जातो. काय खरं ना काय खोटं बापा. काय माय गंगा तू एक गोष्ट विचार कर ते बुडी कुठे जाईल ना तर मला सांगून जाते बाई शांते पाहिजे माझ्या पोराले मी इथं चालली. बाई शांते पाहिजे माझ्या पोरीले मी तिथं चालली. बाई शांते माझ्या सुनीकडे लक्ष देजो. बाई शांते माझ्या घरावर लक्ष देजो. एका घरी नाही 10 गाडी सांगत जाते ते तिची सवयच आहे नेहमीची. आणि अशी कशी ते यावेळेस अशी मुकण्यासारखी चालली जाईल मी सांगतो ना ज्या विश्वासापर्यंत मला माहित आहे का ते बाई मला सांगितल्याशिवाय बाहेर जातच नाही. तर मी कसं काय विश्वास करू का ते गेले म्हणून गावाले. माया पायनं काम आहे तिले पाहतो मी तिले तू पाहू लाग मले. अगे माय बाई पाय मा शांताबाई तू इथं ऐकावं सर गाव घुमला मी शांता कुठे गेली घ्यावं माय तू पाहिजे इथं मला काय पा लागतं यमुना काकीले पा बरं यमुना काकी कुठे गेली. काजलची सासू किती दिवसापासून गायब आहे ते माहिती तुम्हाला ठाऊक नाही का तुम्हाला. माया कानावर एक नाही गोष्ट नाही सांगितली माहिती मी ना बातच्या बात पता लावला असता कुठं गेली ना काय गेली. सासू ते काजल खरंच गावाला गेली असेल काय मला नाही वाटत लपली असेल ते कमला गिमलाच्या घरात जेव्हापर्यंत मला माहित आहे. काय माहित बाई कशाच बाय आहे तुम्ही एकही गोष्ट सांगत नाही बापा धड. नाही बाबा आम्हाला काही ठाऊक नाही मला गंगानं सांगितलं होतं तेवढंच माहित आहे मला. गंगा म्हणे काकू म्हणे गावाला गेली म्हणे तिची ते काजली गावाला गेली म्हणे सून म्हणे. मग बाकी गोष्टीवर आपण काय लक्ष देतो एवढं शांताबाई. काऊन काय झालं त्या आजीचं कुठे गेली ते काकी. ते गावाला नाही जात रश्मी तिची सवय कशी आहे याला सांगू दे त्याला सांगू दे माझ्या घर पाहिजे हे पाहिजे मी सांगतो ना. चला बरं काजलच्या घरी माझ्यासोबत चला बरं. चाललं पाहून येऊ ना. हो काही सांगता नाहीत बिचारे काजलवर विश्वास नाही ठेवतात. हो बरोबर आहे शांती तुझ्यावाला. चल बापा चाल. मग काय बाबा शांताबाई एवढी बावरून राहिली काय मला काय स्वप्न पडलं का एकदम एवढ्या बाहेर करून म्हणून ते मारून टाकेपर्यंत. लपवलं असून ते तिच्या सासूले भोकत बसून ते पाप कर्म कुठं पुरशील तू कुठं पुराल तर. बावळाची नाही गंगा एवढा भुलक्कडपणा चांगला नाही आहे.
आता ते दुसऱ्याच्या बाबतीतली गोष्ट होती म्हणून ठीक आहे. त्या बाबतीतलीच जर एखादी अशी गोष्ट असती तर मग तुला कसं वाटलं असतं? ठीक आहे ना, मी कुठं कुठं जिथपर्यंत मी पुरतो तिथपर्यंत मी पुरतो बाई. ते मग काही असो, मला चांगलं नाही वाटत ते. मी सर्व सोबत चांगली आहे आणि सर्व जग माझ्यासोबत चांगला आहे. जे जे माझ्यासोबत चांगले आहे त्याच्यासाठी मी धावन कवाय धावन. हो, सांगून राहिली मी गंगा. आणि तुला याच असेल तर ये बाई माझ्यासोबत, नाही याच असेल तर नको येऊ. माय काम मी करतो बापा. हो, ना कोणाला राग नाही ना कोणाला लोभ नाही. हो हो बापा, चल चल, आम्हालाही राग लोभ नाही कोणत्या गोष्टीचा, आम्हालाही कोणत्याच गोष्टीचा राग लोभ नाही. मग तुलाच राग आलता लागेल तर मायावाला बोले नाही माझ्यासोबत. हो ना, तर मग नाकानं मोठी मोठी गोष्टी सांगतो बापा. ते गोष्ट ठीक आहे आता गंगा, जाऊ दे ना माय. माती खाली उकरून राहील तू. चाल ना तर बापा चाल. मी डोळ्यावर पाणी नाही मारत ना तोंडही नाही घासत. चल अशीच चाल. पाऊस सकाळी सकाळी. चल बरं चाल. हो चाल 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 बरं. चला 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 रे चला 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 चल 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 चलो चलो चल वा शांते. चल बापा, चालली बाई मी. ह्या गेल्या पुढे मला टाकलं माग. कमले सांगून राहिली बरोबर मोबाईल पकड. मोबाईल पडला नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट व्यवस्थित रील्स आली पाहिजे. मला टाकायचे इंस्टाग्राम वर. सांगून राहिली मग म्हणशील सांगितलं नाही. आणि तिने जर पकडता नाही आलं तर कले तू घेतो तुझ्या हातात मोबाईल. सांगून राहिली बापा. घ्या बाई, तुला रील्स काढायची असेल तर काढ. पकडाव तर पकड आणि तीच ठसून ऐकाव. पडला तर मी का धनन पाळन काय पडन तो. मोठी सांगून राहिली शांत. घे मग दे कली जवळ. मला काही नाही करायला लागत. घे कले घे, काढीची रील्स काढ. नाही नाही, मी नाही पकडत. मी पाहतो दिले पाहतो मी. तूच पकड कमले. पकडते तेच बरोबर. नाव बोट नको ठेव. घे मग. 1 2 3 स्टार्ट. मराठा मोळा थोडासा साधा भोळा, लाखामध्ये एक पोरगा पाहिजे हा दिलवाला. मराठा मोळा थोडासा साधा भोळा, लाखामध्ये एक पोरगा पाहिजे हा दिलवाला. मेरी ढोलना सुन, मेरे प्यार की धुन. बंद कर डोंबड्या तोडायची नाही तर धुनीत दिन तुला चांगली. 70 शिंगे. अगे माय बाई, म्या म्हटलं कोणाला पाहिजे हे वारं वायदन आलं. माय बोलले शांताबाई तू काढत काय रील्स काढ. मैं ढेबरी हूँ काय ना काही काढशील तर. गंगे तू काढत का व? रश्मी तू काढ नाही तर. जाऊ दे, तुम्हाला येत नाही. तुम्हाला काय येतो भेंड. तुम्ही पाहिलं तर जंगलातला नुसतं तुम्हाला हातात इवा घेऊन काम करणं जमते, दुसरं काय जमते. जाऊ द्या, तुम्ही या गोष्टीत पडूच नका. तुम्ही जा तुमचं काम करा तुम्ही. काढा ना मी, पण आता नाही काढत मी. त्या लग्नात जेव्हा मटकन का नाही तुला चांगला नवरा करून देतो. असे दणके दिले पाहिजे ना, काडी काडी रोजच्या रोज ह्या मारलं पाहिजे तुले. असंच नवरा करून देतो. त्या लग्नात मस्त मी रील्स काढतो. तेव्हा सांगन मी तुले कशा असते रील्स काढणं तर. म्हणजे सांगून राहिली इथं भामटे. एवढं वाय काय ना सोय काय नाचून राहिल्या मस्त जवान पोरी बारी सारख्या. कोणाचं चिताव तर भलं चिताव बापा. एकदम असं एकदम पापिलेपणाने करून टाकाव. पाप ते आपल्या सांगावर बसत असते. मग शांताबाई मी कोणाच तरी पोरगी आहे तुलाही पोरगी आहे. ते असं नाही व्हाव का माया मला लागायचं त्या पोरीलाच लागून जाव नाही का. तसं नसते ते. जे बुरे कर्म पाप, जे लोकांच्या बद्दल वाईट विचार करते, ज्या लोकांनी करनाकटी म्हणते सुद्धा करनाकट्या राहते, त्याच्यावरच हे सगळं होऊ शकते. आमच्यावर नाही होत. आमच्यावर जर असं विघ्न याच्या पहिले आमचे जे चांगले कर्म आहे ते आड जाईल. आमच्यावर असं येऊच नाही शकत. समजलं काय? म्हणून बोलायच्या पहिले विचार करायचा. जाऊ दे, मला फालतू तुमच्यासोबत टाइम वेस्ट नाही करायचा आहे. उठ तिथून. काजल तुझी सासू कुठे गेली सांग लवकर. सासू कुठे गेली तुझी वाली? काय माहित बाई, केला असन नवरा गेली असन. काय ते एकटी रवरव बोर झाली असन. केला असन तिने नवरा, गेली असन नवऱ्याच्या घरी. काय मी सांगितलं तिनं कुठचा केला आणि काय केला तर. सांगितलं असतं तुम्हाला, सांगितलं असतं का इच्छा नवरा केला बापा जा जवळच्या घरी. जा पावनपणी जवळच्या घरी असं सांगितलं असतं. आता काय गेली ना, मला काही कवा गेली ना काय गेली कधी लग्न केलं मला काही मोठा हुक नाही बापा. लाज नाही वाटत? सासू आहे ना तुझी वाली, काय बोलून राहील नवरा केला असं. त्या मायले अशीच बोलली असते का तू? त्या मायले असंच बोलाल तर येऊ दे बरं. त्या मायले सांगतो मी तुमची पोरगी कशी कशी बोलते म्हणून. त्या मायच्याच घरी जातो सांगतो. सांग सासू कुठे गेली तर शिद्यानं. तुला माहित होतं का तू नन देऊन राहिली तरी तू मायच्या घरी जाऊन बसली का वा? किती हुशार आहे तू टवळे. पण मी म्हणतो घर माय दार माय सासू माया सासरा माया मेला म्हणा तो. नवरा माया लेकरू माया सारा मायच माय. तुम्ही कोण कुठच्या बाबा मला म्हणणाऱ्या मी कोण कुठच्या म्हटलं. मी माया पाच बसन. माया सासून तिकडे नवरा करू का तिकडे कुठेही जाऊ का तिकडे तीर्थाले जाऊ का मराले जाऊ मला काही घेणे नाही आहे. तर तुम्हालाच कोण घेणे नाही बापा. आमच्या घरचा आम्ही पाच बसू. राहिला स्वतःच्या घरचा अंधार पाहता चालल्या लोकांच्या घरात वाको पाहिले. काय लोकांची सवय आहे हो बापा. बंद कर ना तर शांताबाई. आम्ही इच्छित सोय तू इच्छित सोय बाई. आम्हाला शिकू नको. 2-4 पावस आहे त्यापेक्षा जास्त आम्ही इच्छे पाहिले. समजलं काय? काना मागून आली ना हुशार झाली. आम्हाला सांगून राहिली कोण कुठचे कोण शेजार वय. आम्ही शेजार धर्म निभावला. कुठे गेली दिसून नाही राहिली विचारायचं काम नाहीये. आणि तू तर अशा नियतीची बाई आहे की तू सासूली मारून नाही टाकशील म्हणून त्यावर विश्वास नाहीये. म्हणून आम्ही पाहायला आलो का यमुना काकी कुठे गेली तर
तुला सारख्या सारख्याने सांग यमुना काकी कुठे गेली, आणि जर तुला सांगायचं नसन तर मग त्याजवळून कशा पद्धतीने उकलवून घ्यायचं आहे हे मला माहित आहे. म्हणून त्या पद्धतीवर जायपर्यंत तू सारख्या शिद्याला सांगून दे तुझी सासू कुठे आहे. आणि तुला जर मग खरं खरं नाहीच माहित असन तर पण मला असं वाटते बाई याच्यात हात तुझ्याच आहे 100%. काय बापा व तुम्हाला काम धंदे राहते का नाही राहत बापा. आम्ही मस्त इथे रील्स काढून राहिलो होतो, सकाळी सकाळी येता आल्या म्हणतात ते मस्त नाचून राहिली होती, मस्त मनोरंजन करून राहिली होती आमची. चालल्या तिकडून. सासू कुठे गेली ना हे कुठे गेली ना ते कुठे गेली. लागन स्वतःच्या नंदा आहे ते स्वतःच्या घरी तमाशा करून जाते. तमाशा करून जाले. तुम्ही घरपोळ्या आहे ना, तुमच्यासारख्या गावात घरपोळ्या बायका असल्या तर लोकांचे घर फुटणारच आहे ना, जाग्यावर राहीन काय. अन सांगणारा माणूस तर बेअक्कलच राहते ना, ऐकणारा समजून घेणारा त्याच्याहून बेअक्कल राहते. काय करावं आता, तो कशी चुकी राहते त्याच्यात. काजल, मला त्यासोबत बोलायचं नाही, तुमच्या दोघी सोबत मला बोलायचं नाही. कलावती कमला मना मधात चबरू नका. सांगून राहिली मी. काजल तुझी सासू कुठं गेली नक्की नक्की सांग. सांगून राहिली मी, विचारून राहिली, सांग लवकर. काय हो बाई, माई सासू कुठे गेली, सासू कुठे गेली, लय तुम्ही पाण्यात पडल्यावर करून राहिल्या म्हणून सांगून राहिली. माई सासू म्हणे बाई आता वय होऊन राहिलं म्हणे, पुढच्या वर्षी मी मरण म्हणे, काही सांगता येत माझी गॅरंटी नाही आहे म्हणे, मी आता एक्सपायर होऊन राहिली म्हणे, तर मी आता देवदर्शनाला चालली म्हणे. तर बाई तिने 2 लुगडे घेतले, माया 2 चिवडा गिवडा नेला तिनं, सौदा गिवदा आणून दिला तिच्या पोरानं. तिच्या पोरानं नाही, तिच्या पोराची लायकीच नाही आहे, मी ना सौदा गिवदा आणला, तिला चिवडा गिवडा करून दिला. आणि ते म्हणे बाई रातचीच निघतो म्हणे, कोणाला माहित नाही पडू देत म्हणे. आणि गुप्त तीर्थयात्रा करू राहिली ती, गुप्त तीर्थयात्रा. आता येन ते घुमून पुरं ऑल इंडिया ऑल महाराष्ट्र देवदर्शन करून येन ते. काय टेन्शन घेता तुम्ही. येते टेन्शन नका घेऊ तुम्ही. मयत पाणी की सरळ भेटते दिसते तुम्हाला. येते ते टेन्शन नका घेऊ. बरं शांताबाई ठीक आहे, चल घरी. आणि तीर्थयात्रेला गेली ना, ठीक आहे, माहीतच पडते लव पता. तीर्थयात्रेला गुप्ती तीर्थयात्रेला जाणार आमच्या जवळ आहे. मग ते विचारतो आम्ही कुठे गेला आणि काय गेलं, तर जाऊन कुठे जाईन ते पोलीस स्टेशन मध्ये खबर देतो. आणि हे बुडी खरंच तीर्थयात्रेला गेली आहे का नाही गेली आहे पत्ताच लावतो. थांब, तू खोटी बोलून राहिली खरं बोलून राहिली. आता दूध का दूध और पाणी का पाणी. थांब तू, बस 2 दिवस थांब तू, सांगतो मग तुले. आणि ते का तीर्थयात्रेला नाही गेली आणि दुसऱ्याच यात्रेला निघाली दिसली मला ते. तू लक्षात ठेव जो. ते तर जाग्यावरच राहीन. तिच्या पहिले तू स्वर्ग पाहिशील. स्वर्गात जशील का नरकात जशील मला माहित नाही. शूट मध्ये बोलून राहिली. मग म्हणशी शांताबाईने काय म्हटलं, म्हातारा माणूस आहे, फालतूचे वाके करशील तिचे तर तुलाही तशीच वाकेले वाढणे राहते तेव्हा तसेच. सांगून राहिली मी. जरूर मी ती कोणी नसेल लागत. जरूर माझा हक नाही त्या घरात बोलायचा. असा का हक नाही पाहतोय मग मी. जसं आपण बोलतो तसं करू नाही दाखवतो. शिल्लकचं बोलणं होत नाही आपल्या ऐकून, जे होते तेच बोलतो आपण. सांगून राहिली. तर म्हणशी सांगितलं नाही. पाहून घेजो, मी पाहून घेईन तुम्हाला. मी काही शिल्लक नाही बोलत. आपण पॉइंट टू पॉइंट बोलत असतो, आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. ते तिकडे मरो का तिकडे पडो, मला काही करायला लागत. चालल्या तिथं काय माय बिचारेले काही काम धंदे राहते का नाही राहत. पैसे तर लेकर वाय हाय म्हणते, सासू सासरी हाय म्हणते, नवरा हाय म्हणते. ह्या मला घरच्या सुना नाही, ह्या मला माणसंच दिसते बाबा. कोणत्याही कुणाच्या घरात काही झालं का चालल्या पाटलीन म्हणे. मी तर म्हणतो का यायले प्रधानमंत्री मुख्यमंत्री असा एखाद्या मंत्री फंत्र्याचा दर्जा द्या बाबा ह्या तिघी चौघीले. ह्या बाळ सांगून राहिली त्या सासूले त्या आनंदीच्या घरी पाठवून दे लवकर. आता मुकी आहे ते मुकणी झाली आहे तर पाठवून दिली पोरीच्या घरी. कसंही प्रकरण दबलं तर दबून जाईल, तर तूच फिटून जाशील पुरी, त्यासोबत आम्हाला फिटवशील बापा. एक काम कर, सासूले त्या नंदीच्या घरी पाठवून दे. मग सांगता येते लागेच तर त्या नंदीजवळ फोन नाही ना काही नाही, लय दिवस माहिती नाही पडत की ताऊन आली बहीण गेली पोरीच्या घरी. असं होते जाय, असं करून टाक तू. कारण ह्या भल्ल्या बेकार बाया आहे बापा, सापडली नाही याच्या तावडीत बेकार काम होऊन जाईल. आता जर लय झाले ना, लय बुरे हाल केले ना तुला सासूचे. एवढ्या भार नसते करत बापा. मी ना बुरे हाल केलेच नाही. तुम्ही दोघीच होय असं कर ना तसं कर. त्या कोमलवर तुला अत्याचार केले आणि तसेच मला करायला लावले. मी अत्याचार गी नाही करत. हो ना, तर माझा चुली लागेल मी काम पुरे करायला लावतो बाई. म्हणून नाही बोलय नाही मारवी नाही बाई. तू असं ना होय कमले. कली नाही मला तेवढी. किया धरा तू राहते ना, नाव मार घाल तू. तुला चांगलं सांग नाही बेकारच काम आहे बाबा. पाय बाबा तुला काय करायचंय, फक्त आमचं नाव नको फसवतो. आता उभ्या नसतं म्हणून राहील तू इथं तोंडावर. तू अचानक केलं तू अचानक केलं, फसवशील माय नाव. कायच्यात काहीच नाही बापा. आणि चला बाबा मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करजा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया मग उद्याच्या भागामध्ये. नमस्कार, गुड नाईट, बाय, सी यू.